नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। गांजा विकणाऱ्या कोथळीतील तरुणाला सांगली पोलिसांनी केलं अटक। सांगलवाडी येथील टोल नाक्याजवळ गांजा विक्रीसाठी आलेला तरुण अरिहंत राजगोंडा पाटील वय वर्ष 32 राहणार जैन मंदिराजवळ कोथळी तालुका शिरोळ या सांगली शहर पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांनी 84,000चा 4 किलो 398 ग्रॅम गांजा, दुचाकी, 2 मोबाईल असा 1,73,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे उपनिरीक्षक महादेव पवार व पथक पेट्रोलिंग करत होतं। मंगळवारी रात्री 8:30च्या सुमारास सांगलीवाडी टोल नाक्याजवळील शुभमंगल कार्यालयाजवळ एक जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पथकानं तेथे जाऊन पाहणी केली, तेव्हा कापडी पिशवी घेऊन थांबलेल्या अरिहंत पाटील याला ताब्यात घेतलं। त्याची पिशवी तपासली असता 4 किलो 398 ग्रॅम वजनाचा 84,000 रुपयांचा गांजा मिळाला। त्याच्याकडून गांजा, दुचाकी, 2 मोबाईल असा 1,73,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलीस हवालदार मच्छिंद्र बर्डे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे। त्यानुसार अरिहंत पाटलांविरुद्ध अंमली औषधी द्रव्य व मनप्रभावी पदार्थ कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे। पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पवार, अंमलदार संदीप पाटील, मच्छिंद्र बर्डे, सचिन शिंदे, संतोष गळवे, गौतम कांबळे, संदीप कुंभार, सुमित सूर्यवंशी, पृथ्वीराज कोळी, योगेश सटाले यांच्या पथकानं ही कारवाई केली। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।